तिकडे गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांच्या सांगलीतल्या मिरज इथल्या वादग्रस्त जागेबद्दल तहसीलदारांनी निर्णय दिला। यानंतर मिळकत धारकांचा कब्जा तिथेच कायम राहील असा निर्णय तहसीलदारांकडून देण्यात आला आणि यानंतर मिरज शहरामध्ये मिळकत धारकांनी आनंदोत्सव केला। फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, एकमेकांना पेढे भरवण्यात आले, तसंच परस्परांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळेला मिळकत धारकांच्याकडून लढणाऱ्या वकिलांचा सुद्धा याच ठिकाणी सत्कारही केला गेला। न्यायदेवतावर विश्वास ठेवण्यासारखा आहे। सत्ता कुणाची असो, सगळे काही मॅनेज होऊ शकत नाही। आजचा निकाल बघितल्यानंतर आज सुद्धा न्यायदेवतावर विश्वास ठेवण्यासारखा निकाल आज मिळाला आहे। हा जीत हा विजय म्हणून सांगायचं नाही। काय बाहेरची माणसं येऊन मिरजेमध्ये कब्जा घेण्याचा प्रयत्न केला होता, पण हे मिरजेचा विजय आहे। आमचे जे वकील साहेब माने, ॲडव्होकेट ए काजी, हंगर साहेब, हे सर्वजणी जे वकिलांनी ते हे दिले, आमचे डॉक्युमेंट दिले आणि त्यांनी अग्रीमेंट केला, त्याच्या माध्यमातून ते आज साहेबांना आम्हाला निकाल दिले, ते आम्ही त्यांचा साहेबांचा आभार आहे। वळूयात पोटनिवडणुकीच्या बातमीकडे।